विमान अपघातामध्ये ज्याप्रमाणे अजितदादा पवार यांचं नुकतंच निधन झालं, त्याचप्रमाणे भारताच्या इतिहासामध्ये 8 अशा व्यक्ती आहेत ज्यांचं विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालं. त्यांच्याबद्दल थोडक्यात. नंबर 1, डॉक्टर होमी भाभा. 1966 ला आल्प्स पर्वतरांगेत वैमानिकाच्या नेव्हिगेशनच्या चुकीमुळे त्यांचं विमान हे कोसळलं आणि तिथं त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अणु ऊर्जेच्या विकासासाठी त्यांचं महत्वाचं योगदान होतं. नंबर 2, इंदिरा गांधी यांचे सुपुत्र संजय गांधी यांचं 1980 ला दिल्लीच्या सफदरगंज या विमानतळाजवळ दुर्दैवी निधन झालं आणि विशेष बाब म्हणजे ते स्वतः विमान चालवत होते. नंबर 3, 2001 साली काँग्रेस नेते माधवराव सिंधिया यांचं यूपीच्या मैनपूर जवळ यांचं विमान कोसळलं आणि त्या ठिकाणी त्यांचं दुर्दैवी निधन झालं आणि विशेष म्हणजे ते सुद्धा नागरी विमान उड्डाण मंत्री होते. नंबर 4, काँग्रेस नेते आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री YSR रेड्डी यांचं आंध्र प्रदेशच्या कुर्नूल या जंगलाजवळ त्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं आणि 2009 साली त्यांचं दुर्दैवी निधन झालं. नंबर 5, दार्जे खांडू. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री यांचं भारत आणि चीनच्या सीमावर्ती भागामध्ये त्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं आणि त्या ठिकाणी त्यांचा दुर्दैवी अंत झाला आणि विशेष म्हणजे सीमावर्ती भागामध्ये त्यांचं विशेष असं योगदान होतं. नंबर 6, पहिले चीफ डिफेन्स स्टाफ व माजी जनरल बिपिन रावत यांचं 2021 ला खराब हवामानामुळे त्यांचे हेलिकॉप्टर तामिळनाडूच्या एका जंगलाजवळ कोसळलं आणि त्या ठिकाणी त्यांचा अंत झाला आणि त्यांनी तिन्ही दलाच्या एकीकरणासाठी विशेष असे प्रयत्न केले. नंबर 7, भाजप नेते आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांचंही अहमदाबादच्या विमानतळाजवळ विमान टेक ऑफ करत असताना त्यांचा त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यांचाही त्या ठिकाणी अंत झाला. नंबर 8, नुकताच महाराष्ट्राचे 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले अजितदादा पवार यांचं बारामतीला विमान लँडिंग करत असताना त्या ठिकाणी त्यांचा दुर्दैवी अंत झाला. अशा प्रकारे मोठमोठे व्यक्ती हे विमान आणि हेलिकॉप्टर अपघातामध्ये गेले. शेवटी एकच, ज्यांचा तिन्ही लोकी झेंडा त्यांचा मृत्यू न व्हावा ऐसा.